नमस्कार, मी तवा मराठी कथा या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे हक्काची सावली. लग्न होऊन वर्ष झालं तरी प्रतीक्षाने गोड बातमी दिली नाही, म्हणून तिची सासू वनमालाबाईने छोटंसं भांडण उकरून काढून तिच्याशी वाद घातला आणि आपल्या मुलाला अभिजितला सांगून तिला माहेरी सोडायला सांगितले. प्रतीक्षाला वाटले की सासूबाईंचा राग काही दिवसात निवळेल आणि अभिजित तिला घ्यायला परत येतील. पण बरेच दिवस झाले तरी अभिजित तिला घ्यायला येत नव्हता. ती त्याला फोन करायची. आधी काही दिवस तो फोन उचलून म्हणायचा की घरचे वातावरण चांगले झाले की तुला घेऊन जाईल, पण काही दिवसांनी तो तिला न्यायचा विषय टाळू लागला होता. पुढे तर फोन उचलायचं बंद केलं त्याने. नंतर तिला एका नातेवाईकांकडून समजले की तिच्या सासूने अभिजितचे दुसरे लग्न लावून दिले म्हणून. हे ऐकून तिला धक्का बसला. विचार करून अगदी वेड लागायचे बाकी होते. वर्षभर ज्या नवऱ्याने एवढा जीव लावला, प्रेमाच्या आणाभाका घेतल्या, तो नवरा असा बदलू शकतो ह्याचे तिला आश्चर्य वाटत होते. त्यानंतर ती अगदी धावत पळतच सासरी गेली, पण तिच्यासाठी सासरचा दरवाजा कुणी उघडला नाही. तिने नवऱ्याला सासूला पार विनवण्या केल्या. ती रडली पडली, पण कुणालाही तिची दया आली नाही. तिच्या घरच्यांनी सुद्धा अभिजितशी व त्याच्या नातेवाईकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कुणीही दाद दिली नाही. मग तिने न्यायासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. बेकायदेशीरपणे केलेल्या दुसऱ्या लग्नावरून नवऱ्याविरोधात केस केली. परत नांदायला न्या म्हणून अर्ज दाखल केला. नवरा घरी श्रीमंत होता आणि ही गरीब. नवरा सुरुवातीला तारखेवर यायचाच नाही. त्याचा वकील काही ना काही कारणे सांगून वेळ मारून यायचा. कधीतरी आला तर म्हणायचा की मी दुसरं लग्नच केलेलं नाही, स्वतःच्या दुसऱ्या बायकोला ती दूरची नातेवाईक आहे म्हणून घरी राहते असे सांगत होता. हिच्याकडे सबळ पुरावे नव्हते, तरीही ही बरेच वर्ष केस लढत राहिली. शेवटी एक दिवस तिला कळले की अभिजितने तिच्या वकिलाला सुद्धा विकत घेऊन तिची केस कमकुवत बनवली होती. तिने दुसरा वकील शोधला, पण आताशी ती खूप थकली होती. आधीच पुरेसे पैसे नव्हते. अशातच माहेरचे सुद्धा तिचा व या केसमुळे हैराण झाले होते. त्यांचे म्हणणे होते की तिने अभिजितचा नाद सोडून द्यावा आणि दुसऱ्याशी लग्न करून त्यांच्यावरचा भार कमी करावा. अशातच भावाचे सुद्धा लग्न झाले होते आणि वहिनी हिला बरं पाहत नव्हती. वहिनी सतत भावाशी हिच्या विषयावरून भांडायची. ते पाहून हिला सुद्धा मेल्याहून मेल्यासारखे व्हायचे. शेवटी थकून भागून हिने केस मागे घेतली. तोवर अभिजितला एक मुलगी झाली सुद्धा होती, पण दुर्दैवाने ती जन्मताच मुकी होती. हिने केस मागे घेण्याच्या कागदावर सह्या केल्या होता तेव्हा तो छद्मीपणे हसत होता. ही मात्र एखाद्या घायाळ हरिणीसारखी झाली होती. तिचं मन खूप दुखावलं होतं अभिजितने, आणि त्याला या गोष्टीचा अजिबात पश्चाताप होत नव्हता. काही दिवसांनी अभिजितचा मोठा अपघात झाला आणि त्यात त्याचे दोन्ही पाय गेले. त्याची ही अवस्था पाहून त्याची दुसरी बायको मनाली, जी त्याची संपत्ती पाहून त्याच्याशी दुसऱ्या लग्नाला तयार झाली होती, ती त्याला सोडून निघून गेली. मुलगी जन्मताच बोलत नाही म्हणून तिच्या मुलीवर सुद्धा राग होताच. आपल्याच नशिबी अशी अपंग मुलगी का दिली म्हणून तिला राग यायचा. म्हणून मुलगी अधिरा सुद्धा तिने ह्याच्या जवळच ठेवली होती. आता ह्याची परिस्थिती बदलली होती. ज्या संपत्तीचा त्याला गर्व होता ती आता त्याच्या जास्त कामी उरली नव्हती. त्याची थकलेली आई त्याची सेवा आणि नातीच्या सांभाळण्यात आणखी थकून जायची. आता अभिजित आणि त्याच्या आईला जाणीव झाली होती की त्यांनी प्रतीक्षाला दुखावले म्हणून त्यांना तिची हाय लागली होती. त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना अशी मिळाली होती. शेवटी विचार करून एक दिवस अभिजितला हार्ट अटॅक आला आणि तो या जगातून निघून गेला. त्याची आई हा धक्का जास्त दिवस सहन करू शकली नाही आणि ती सुद्धा आजारी पडली. तिने आपल्या सुनेला मनालीला मदतीसाठी बोलावले, पण ती आली नाही. त्यानंतर काहीच दिवसांनी सासूबाईंना कळले की अभिजितची कायदेशीर पत्नी म्हणून सगळ्या ठिकाणी प्रतीक्षाचे नाव रजिस्टर होते. त्यामुळे त्याची सगळी संपत्ती आपसुकपणे प्रतीक्षाच्या नावावर झाली होती. आजवर प्रतीक्षाचे आपण खूप मन दुखावले आणि त्यामुळेच हे भोग आपल्या नशिबी आले आहेत हे वनमालाबाई जाणून होत्या. यावेळी मात्र आपली चूक दुरुस्त करत सासूबाईंनी प्रतीक्षाला बोलावले आणि तिला सगळी प्रॉपर्टीची कागदपत्रे सुपूर्द केली आणि तिची माफी सुद्धा मागितली. प्रतीक्षाने सुद्धा त्यांची अवस्था पाहून मागची सगळी दुःख विसरून त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांची सेवा केली. काही दिवसांनी त्या सुद्धा ही जग सोडून निघून गेल्या. प्रॉपर्टी प्रतीक्षाच्या नावाने झाली आहे ही कळताच मनाली आली आणि प्रतीक्षासोबत प्रॉपर्टीसाठी भांडायला लागली. मनालीने प्रतीक्षाला सगळी संपत्ती स्वतःच्या नावाने करायला सांगितली, पण यावेळी मात्र प्रतीक्षाने आपला हक्क सोडला नाही. जसं तिच्यावेळी घरच्यांनी दार बंद करून घेतले होते, अगदी तसेच प्रतीक्षाने सुद्धा ह्यावेळी मनालीसाठी घराचे दार उघडले नाही. आधी ज्या ठिकाणी प्रतीक्षा उभी होती त्याच ठिकाणी आता मनाली सुद्धा उभी होती.
मनालीला सुद्धा कळले की हे सगळे तिच्या कर्माचे भोग आहेत आणि मग मनाली स्वतःच्या नशिबावर चिडून तिथून निघून गेली. पण यावेळी सुद्धा स्वतःच्या मुलीला सोबत घेऊन गेली नाही. पण प्रतीक्षाने मात्र मनाली आणि अभिजितची मुलगी अधिराची जबाबदारी स्वखुशीने स्वीकारली आणि पुढच्या आयुष्यात अगदी पोटच्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ केला. अधिराने सुद्धा प्रतीक्षाला सख्ख्या आईप्रमाणे जीव लावला आणि दोघींनी एकमेकींचे अपूर्ण आयुष्य पूर्ण केले. समाप्त.